सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते। नमस्कार, मी शीतल सुशील कुमार क्षीरसागर, मोहोळ नगरीचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज व आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री नागनाथ महाराज आणि सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी मंचावर उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री जयकुमार भाऊ गोरे साहेब, तसेच माननीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माननीय राजनजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना साहेब, आमचे ज्येष्ठ नेते भाजपचे माननीय नागनाथ भाऊ क्षीरसागर, तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर शैलेश गरड, माननीय बाळासाहेब गायकवाड, माननीय रमेश माने, माननीय सतीश काळे, माननीय सोमेश क्षीरसागर, माननीय विकास मागवारे, माननीय शंकरराव वाघमारे व माननीय सुशीलकुमार क्षीरसागर, तसेच मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, नेते व मोहोळ नगर परिषद भारतीय जनता पार्टीचे सर्व अधिकृत उमेदवार। भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी म्हणून पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। त्यांच्या नेतृत्वात भारत प्रगती पथावर अगदी वेगवान वाटचाल करत आहे, असे आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान विकास पुरुष माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्राची धुरा जे समर्थपणे चालवत आहेत ते सर्वांचे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे ही सर्वांसमोर प्रथम मी ग्वाही देते। आजही मोहोळ शहरामध्ये अनेक मूलभूत प्रश्न, समस्या, अडचणी आहेत ज्या प्रलंबित आहेत, जसे की पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, या सर्व समस्यांवर काम करून मोदीजी व देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली ही विकास गंगा मला मोहोळ शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये पोहोचवायची आहे आणि ही माझी जबाबदारी असेल। आपण सर्वजण पाहतोय की केंद्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आहे। म्हणूनच मोहोळ शहरामध्ये जर आपल्याला परिवर्तन घडवायचे असेल, शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल, मोहोळ शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तो आपल्याला त्याच्यावर काम करायचे असेल, मोहोळ शहराचे परिवर्तन करायचं असेल, कायापालट करायचं असेल तर मोहोळ नगर परिषद भारतीय जनता पार्टीला कमळ हे फुललेच पाहिजे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व 20 उमेदवार व नगराध्यक्ष यांना तुम्ही निवडून दिले पाहिजे, ही सर्व तुमची जबाबदारी आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून मी मोहोळकरांना आश्वासित करत इच्छिते की मोहोळ शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणून मोहोळ शहराला एक स्वच्छ, सुंदर आणि विकसित शहर बनवण्याचा संकल्प सर्व 20 उमेदवारांच्या वतीनं मी करते।